नमस्कार, गुड मॉर्निंग. आज माझ्या मुलींना टिफिनसाठी मेथीची भाजी हवी होती. त्यामुळे सर्वप्रथम मी मेथीची भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतली. ह्या स्ट्रेनरमुळे कोणत्याही भाज्या धुणे अगदी सोपे पडते. मेथीच्या भाजीसाठी लागणारे लसूण माझी ही छोटी मुलगी व्यवस्थित अशी सोलून देत होती. तिचं लसूण सोलून होईपर्यंत मी इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल तापून होईपर्यंत तिचे लसूण पण सोलून झाले होते आणि मी लसूण व्यवस्थित असे ठेचूनसुद्धा घेतले. आता तेल गरम झाले होते, त्यामध्ये ते ठेचलेले लसूण मी टाकून घेतले आणि हे लसूण लाल होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले. मी ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी मूगची डाळ ही भिजत ठेवली होती. बघा इकडे लसूण तेलामध्ये परतताना माझ्या हातून थोडंसं तेल कढईच्या बाहेर पडले. नशीब तिकडे नाही का कढईजवळ माझी मुलगी नव्हती. आता लसूण लाल होईपर्यंत मी छान व्यवस्थित तेलामध्ये त्याला परतून घेतले आणि त्यामध्ये मी जी डाळ भिजत ठेवली होती ती डाळ त्यामध्ये टाकली. आता ही डाळ टाकून झाल्यावर तेलामध्ये व्यवस्थित ती फ्राय करून घेतली. कारण की डाळ जर कच्ची राहिली की मुलं भाजी पूर्ण खात नाही. त्यामुळे मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतली. तशीसुद्धा आपण जेव्हा मेथी टाकतो त्या मेथीचे पाणीसुद्धा सुटते. मग त्या मेथीच्या पाण्यातसुद्धा भाजी व्यवस्थित शिजून येते. आता ही डाळ थोडीशी लाल झाली होती, त्यामध्ये मी थोडी हळद आणि लाल तिखट थोडेसे मीठ टाकले. तशी आम्ही भाजी ही हिरव्या मिरचीची सुद्धा करतो, पण आता माझ्या मुलींची ही फरमाईश होती, त्यामुळे मी लाल मिरची टाकली. कारण की त्यांना हिरव्या मिरचीची भाजी एवढी काय आवडत नाही. आता मिरची टाकून झाल्यावर मी त्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेतली. आता मेथीची भाजी झाकण न लावता व्यवस्थित शिजवून घ्यावी. कारण की झाकण लावली की मेथीची भाजी कडवट लागते चवीला. एकीकडे भाजी शिजत ठेवली आणि दुसरीकडे मी चपात्या करायला घेतले. माझ्या मुलींना घडीच्या चपात्या खूप आवडतात, कारण की त्या टम्म फुगलेल्या असतात ना, त्यामुळे. चपात्या झाल्या. चपात्या करून घेतल्या की मी माझ्या दोन्ही मुलींचे टिफिन भरायला घेतले. त्यांना तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास मला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज माझ्या मुलींना टिफिनसाठी मेथीची भाजी हवी होती. त्यामुळे सर्वप्रथम मी मेथीची भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतली. ह्या स्ट्रेनरमुळे कोणत्याही भाज्या धुणे अगदी सोपे पडते. मेथीच्या भाजीसाठी लागणारे लसूण माझी ही छोटी मुलगी व्यवस्थित अशी सोलून देत होती. तिचं लसूण सोलून होईपर्यंत मी इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल तापून होईपर्यंत तिचे लसूण पण सोलून झाले होते आणि मी लसूण व्यवस्थित असे ठेचूनसुद्धा घेतले. आता तेल गरम झाले होते, त्यामध्ये ते ठेचलेले लसूण मी टाकून घेतले आणि हे लसूण लाल होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून